कृपालोचनी सुखाधारी संसारी दयावंत येथे उपकारासाठी आले घर जावई कुठे
धन्य ते संसारी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरा वैकुंठी लटके वचन नाही लटके वचन नाही उदासीन येथे उपकारासाठी आले घरा वैकुंठी मधुरावाणी उठी मधुरावाणी उठी तुका म्हणे वावपोटी येथे उपकारासाठी आले घरा वैकुंठी कर चरण काय जम कर्म जमवा श्रवण नयन जमवा मानस अपराध विहितम विहितमवा सर्वमे तत्क्षमस्व जय 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 करुणाब्धे श्री महादेव शंभो
पांडुरंग ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी यात्रे जननी देवांची सेवेला लागी सेवक झालो तुमच्या लागलो चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवीर जयांचे गिरिया स्मरण होय सकल ज्ञानांचे अधिकरण तेची वंदू शरण श्री गुरूंचे नमस्कार मस्तक ही पायावरी या वारकरी संतांच्या धन्य संसारी धन्य संसारी दयावंतरी ये उकारासाठी आले वैकुंठी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रस्थळी कीर्तन रूपे सेवेकरिता निवडलेला अभंग कमी कमी करा सूर्याचा थोडासा श्रीमंत श्री जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या चरणांचा या संसारामध्ये धन्य कोण याची 6 लक्षणं सांगणारा सेवेकरिता निवडलेला आहे. प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरू तुकाराम ते संसारी धन्य आहे. कोण ते संसारी पहिलं लक्षण सांगितलं दयावंते अंतरी ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया नावाचा वास करतो ते संसारी धन्य आहेत. दुसरं लक्षण सांगितलं जे मूळ वैकुंठात राहणार आहेत परंतु दुःखी पीडित जनतेला सुखी करण्याकरिता जे आपलं स्थान स्वरूप स्थिती सोडून या मृत्यू लोकांच्या आमच्यावर उपकार करण्याकरता आले ते धन्यसारी आहेत. तिसरं लक्षण सांगितलं लटिके वचन नाही जे कधी खोटं बोलत नाही. चौथं लक्षण सांगितलं देही उदासीन जे देहावर उदास असतात. पाचवं लक्षण सांगितलं मधुरावाणी उठी ज्यांच्या वाणीमध्ये मधुरता असते. आणि 6वं लक्षण सांगितलं जगानं केलेले अपराध स्वतःच्या उदरामध्ये साठवण्याकरता ज्यांच्यामध्ये वाव असतो. मधुरावाणी उठी तुका म्हणे वाव पोटी धन्य ते संसारी दयावंत जे करी अखिल ब्रह्मांड नायक भगवान श्री पांडुरंगाच्या कृपेने मुक्त कैवल्य भगवान ज्ञानोबा जगद्गुरू तुकाराम श्रीमंत निवृत्ती महाराज श्री महंत बुवाजी लाहिलाजी पुणेकर शिवभक्त भागवत बाबा गडनर आदि करून सकल संत मंडळीच्या आशीर्वादाने त्याचबरोबर शिवभक्त माझे बाबा पुणेकर शिवभक्त बुवाजी बाबा पुणेकर यांच्या कृपा आशीर्वादाने आणि परम श्रद्धेय हरिपराय जय हरी महाराज सानप यांच्या मार्गदर्शनाने बुवाजी बाबा यात्रोत्सव 2026 निमित्ताने आपल्या या बुवाजी बाबाच्या दिव्य आणि पवित्र प्रांगणामध्ये गेल्या 6 दिवसांपासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. आजचा 6वा दिवस आणि 6व्या दिवसाची कीर्तन सेवा करण्याचं सद्भाग्य मला जय हरी बाबांच्या माध्यमातून प्राप्त झालं. मी भाग्यवान समजतो की बुवाजी बाबांच्या सानिध्यात सेवा करायला मिळते. कारण आध्यात्मिक अधिदैविक अधिभौतिक
या त्रिविध तापांनी तापलेल्या पिडलेल्या जीवांना शांत करण्याचं काम बुवाजी बाबांवर असणारी श्रद्धा करते. म्हणून संपूर्ण महाराष्ट्र भराभरातून नव्हे तर भारतभरातून अनेक व्याधीग्रस्त मंडळी या ठिकाणी येतात, बुवाजी बाबांना नवस करतात. आणि शारीरिक दुःख असतील, मानसिक दुःख असतील, त्याचबरोबर भौतिक दुःख असतील किंवा दैविक दुःख असतील, सर्व दुःखांतून निवारण करण्यासाठी बुवाजी बाबांना प्रार्थना करतात. श्रद्धा जर खरी असेल तर बुवाजी बाबांचा गुण येतो आणि गुण येत राहिला की मग लोक इथं काहीतरी करत राहतात. गुण आला की मग आम्हाला इथं काहीतरी दान देण्याची इच्छा आहे, इथं काहीतरी विकास करण्याची इच्छा आहे. म्हणून वैकुंठवासी भागवत बाबांच्या काळातही मोठा विकास या ठिकाणी झाला. आणि त्यानंतर भागवत बाबांचे चिरंजीव की जो भागवत बाबांचा आध्यात्मिक वारसा स्वतःच्या खांद्यावर ज्यांनी अतिशय समर्थपणे पेलेला आहे आणि पुढे घेऊन चाललेले असे शंकर बाबा, बबन बाबा आणि बबन बाबांच्या माध्यमातून या ठिकाणी बराच विकास या देवस्थानचा झालेला आपण पाहिलंच आहे. अतिशय सुंदर वृक्ष सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं लावलेली आहे. समोर इथं ब्लॉकचं काम पण जवळपास होत आलेलं आहे. सभा मंडप पूर्वी छोटा होता, आता मोठा झालेला आहे. इकडच्या बाजूला अतिशय सुंदर देखावा दृश्य या ठिकाणी आपण केलेलं आहे. आणि अतिशय या जागेला आपल्या सगळ्यांच्या भक्तीला साजेस सुंदर मंदिर आपण बुवाजी बाबांचं या ठिकाणी उभं केलेलं आहे. म्हणून इकडनं येताना सगळे खडखडीचे रस्ते, परंतु इथं येता भरपूर श्रम होतो. येता म्हणजे नानस पासून इथपर्यंत खडखडच आहे. कुठं डांबर दिसलं नाही रस्त्याला चिकटलेला आम्हाला. अशा सगळ्या रस्त्यांनी येता श्रम होतो. पण तो श्रमपरिहार या भूमीत दिला की या भूमीचं महात्म्य आणि महत्व एवढं मोठं आहे की तुम्ही किती थकून भागून आला, इथं पाय दिला की तुमचा थकवा जाऊन तुम्हाला प्रसन्नता बुवाजी बाबा प्राप्त करून देतात. आणि म्हणून आज मी प्रथमच या नानस गावातल्या या ठिकाणी कीर्तन करतोय. जय हरी बाबांच्या मुळे ही सेवा मला या ठिकाणी मिळाली. बाबा तुम्हाला धन्यवाद देतो. आज कीर्तनाच्या साथी करता उपस्थित असणारे आमचे साऊंड वाले दादा तुम्हाला धन्यवाद. युट्यूब वाले दादा तुम्हाला धन्यवाद. आदरणीय आमचे पारमार्थिक पथदर्शी बाबासाहेबजी महाराज गायकवाड ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आपल्या सिन्नर संगमनेर तालुक्यातले अतिशय जुने गायक हरिभक्तीपरायण भानुदासजी महाराज बैरागी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. कडलक महाराजांच्या तिथली ही सगळी विद्यार्थी कीर्तनाची कड लागेपर्यंत इथं आहेत. त्याचबरोबर सर्व उपस्थित असणाऱ्या माता भगिनी आणि आपल्या गावातील आपलं भूषण मृदुंग सम्राट मृदुंगाचार्य हरिभक्तीपरायण शंभो महाराज लाड या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी विनम्र भावानं नतमस्तक होतो. आमचे चुलते आमचे आदरणीय अण्णा या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर पांगरीहून आमच्या ज्ञानदा वारकरी कुलाचे अत्यंत महत्वाचे सहकारी सुनील भाऊ वाळून या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आपण सर्वजण सर्वांच्या चरणी विनम्र भावानं नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. बरोबर 9 वाजता आपल्याला कीर्तन संपवायचं आणि आता 7:59 झालेले. 7:120 कीर्तन आपल्याला संपवायचं. त्याच्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. सज्जन हो, आजचा जो अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे त्या अभंगामध्ये बुवाजी बाबांचा स्वभाव सांगितलेला, लक्षणं सांगितलेली. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आज या वसुंधरेला ललामभूत ठरलेला ओजस्वी परंपरेचा तेजस्वी हिरा, ज्याच्या येण्यानं या सह्याद्रीचे कडे स्वाभिमानानं छाती काढून उभेत, या महाराष्ट्राची माती
मोकळा श्वास ज्याच्यामुळे घेते असा जगविख्यात जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज 16 फेब्रुवारी 19 फेब्रुवारी 1630 साली पवित्र कुशीतून राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांच्या कुशीतून जन्माला आली. तो आजचा दिवस आहे. म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्र नाही, भारतभर नाही, तर जिथं छत्रपती शिवाजी महाराजांना मानलं जातं अशा संपूर्ण जगभरात छत्रपती शिवरायांची जयंती आणि योग असा ते ज्यांचा अवतार आहे छत्रपती शिवाजी महाराज ते भगवान शिवजी यांचं अधिष्ठान समोरच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि बुवाजी बाबांचं कार्य अशा तीनही गोष्टींचा त्रिवेणी संगम आजच्या कीर्तनात आपल्याला पाहायचा आहे. चार प्रकारची लोक आपल्याला समाजामध्ये पाहायला भेटतात. बडबड करू नका, पुढे लक्ष द्या मायबाप. बारकाईनं ऐका. एक तासभर कीर्तन आपल्याला करायचंय, त्याच्यामुळे गोंधळ कोणी करू नका. जीवाचे कान करून कीर्तन ऐका. आणि जर फक्त जेवायलाच आलेले असतील तर मग जेवायच्या वेळेलाच या. इथं बसून बडबड करू नका. ऐका. चार प्रकारची लोक आपल्याला समाजामध्ये पाहायला भेटतात. काही लोकांचा संतांनी धिक्कार केलेला आहे, काही लोकांची निंदा केलेली आहे, काही लोकांची स्तुती केलेली आहे आणि काही लोकांना धन्यता दिलेली आहे. संतांनी धिक्कार कुणाचा केलेला आहे? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे ऐसे धिक झाले जना, लोकांचा मी धिक्कार करतो. कुणाचा धिक्कार करतो? तर दोन लोकांची नाव तुकोबारायांनी घेतलेली आहेत. एक निंदक आणि दुसरा वादक. लक्षात ठेव. निंदक म्हणजे निंदा करणार. म्हणून आपल्या पवित्र मुखाने देवाचं नामस्मरण करावं, कोणाची निंदा करू नये. आपल्या मुखानं अख्ख्या गावाच्या गटारी साफ करायचा ठेका घेतलाय का? कोण काय करतोय, कोण काय करतो? बरं लोकांना असं आहे की जगाचे गुण दिसत नाही आणि स्वतःचे अवगुण दिसत नाही. जगाकडे पाहत असताना जगाचे कायम अवगुण पाहणार आणि स्वतःचे गुण जगासमोर प्रकट करण्याचा प्रयत्न करणार. पण परमार्थामध्ये जो आला त्यानं स्वतःचे अवगुण पाहायला शिकलं पाहिजे, लोकांचे नाही. जगद्गुरु तुकोबाराय नाटाच्या अभंगामध्ये सांगतात, मितव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी नाही तुझम्या आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माय बापा नाही ऐकले गायले गीत धरिलीला सांगिले हित नावडे पुराण बैसले संत केली बहुध परनिंदा. जगद्गुरु तुकोबाराय स्वतःचे अवगुण सांगतात आणि जगाकडे पाहत असताना सांगतात, आम्ही इतरांचे दोष पाहणार, आम्ही न देव पापी तृष्ण शहाणा अवधीर देवा बंधू भावी करू सेवा. मला हे सांगायचं आहे की आपण इतरांची निंदा आपल्या कानाने आणि आपल्या मुखानं करणार नाही. काही लोक आम्ही आमच्या इतरांची निंदा करणार अजिबात नाही. पण लोक निंदा करत असताना आमच्या कानावर पडली तर कानावर तर पडणारच. कारण कानाला झाकण नाहीये. कसं डोळे झाकून घेतात ना, कान काय करणार? कानाचं काय करणार? कान बहिर्मुख आहे, कानाचे दरवाजे बाहेर आहेत. त्यामुळे तुमच्या कानावर निंदा पडणारच. तुकाराम महाराज म्हटले, ठीक आहे ना, कानावर जरी निंदा तुमच्या आली ना, ती मनापर्यंत येऊ देऊ नका. बरोबर ना? अनेकांचे कानी गुण दोष मनानी. पहिला होता तसाच ठेवतो, मला त्रास होतो त्याचा. महाराज म्हणतात, अनेकांचे कानी गुण दोष मनानी, अनेकांचे गुण दोष कानी न आणि कानापर्यंत येऊ देऊ नको. तुकाराम महाराजांना म्हटलं, कानावर तर येणारच ना. तुकाराम महाराज म्हणाले, ते कानी जरी आले तरी कानातून ऐका, इकडच्या कानातून सोडून द्या, पण कानातून मनानी तुझा भाव आहे देव तरी हा सुलभ आहे. म्हणून
निंदा निंदा करणाऱ्याचा धिक्कार केलेला आहे. तुका म्हणे ठीक झाले जन. निंदक एक नरकाला जातो निंदक. दुसरा कोण? वादक. वादक म्हणजे वादक नाही बरं किंवा टाळवादक पण नाही. मग टाळवादक नाही, पकवादक नाही, पेटीवादक का नाही, मग विनावादक नाही, चिपळी वादक अजिबात नाही. आमच्यासारखा तोंड वाजवायचं काम आहे, कीर्तन करायचं. महाराजांनी सांगितलं तोंडवादक, चिपळी वादक वगैरे विनावादक नाही. मग कोणता वादक? वादक या शब्दाचा अर्थ होतो विनाकारण वाद घालणार. गरज नसताना वाद घालतो. कायम ज्याला भांडायला आवडतं. महिला मंडळीला खूप भांडण आवडतं. नुसते उकरूनच काहीच असतात, काही ना काही. आणि असे वाद घालणारे जे लोक आहे ना, त्यांचा धिक्कार केलेला आहे. म्हणून जेव्हा वादाचा मुद्दा समोर येईल तेव्हा वादाला माणसानं धन्यवाद म्हटलं पाहिजे. म्हणून निंदक वादक नरका जाती. तुकोबारांना विचार अजून कुणाचा धिक्कार केला तुम्ही? तुकोबारा एका अभंगामध्ये सांगतात, याचा अभंगाचं पहिलं चरण आहे. तुकोबाराच्या अभंगामध्ये असं सांगतात की धीक जिने जो बाईले अधीन परलोकी मान नाही होई परलोकी परलोकी मान नाही दोन्ही. त्याला याही लोकात सन्मान नसतो, त्याही लोकात सन्मान नसतो. कुणाला? जो बायकोचं ऐकून जीवन जगतो त्याला. खरं सांगतो मी तुम्हाला, बाई जर धर्म शिकवत असेल तर बायकोचं ऐकलं पाहिजे. बायकोचं ऐकूच नाही असं मी म्हणणार नाही. शेवटी आपली संस्कृती महिलांचा सन्मान करणारी. पण बायको जर तुम्हाला सांगत असेल की घरी झोपण्यापेक्षा गावामध्ये कीर्तन चालू आहे, बुवाजी बाबाच्या मंदिरात कीर्तन चालू आहे, तुम्ही कीर्तनाला गेलं पाहिजे. घरी झोपताना मोबाईल हातात काय पाय जा कीर्तनाला जा. चला मी पण चला. असं जर एखादी पत्नी आपल्या पतीला सांगत असेल, म्हणजे धर्म शिकवत असेल, तर पत्नीचं ऐकलं पाहिजे. गोस्वामी तुळशीदासची कथा आपल्याला रत्नावली बायकोचं नाव. आणि रत्नावलीला भेटण्याकरता रात्री मध्यरात्री माहेरी वाहत गुण आलं, त्या फुगलेल्या तोरबसून तुम्ही यंत्रणात आलात. कामाराम न भयलज्जा. कामावर मनुष्य असतो ना, कुणाची भीतीही वाटते, लाजही वाटते. वेगळ्याच विश्वात असतात अशी माणसं. आला तो पुन्हा विचारलं, मी तर वरच्या माळ्यावर. खालून वरती कसे आलात? खाली तर जिन्यानं नाही आले, तुम्ही वरती कसे आलात? त्यावेळी सांगितलं मी वरती आलो ना, तू नाही खाली मला जोर खालून वरती यायला. आणि पुन्हा खाली डोकवली. तर भलं अजगर चाललं होतं. त्या अजगराला लोळून वरच्या मजल्यावर खाली होते. रत्नावली डोळे उघडले, म्हणाली ऐका प्रभू, तुम्ही हाडामासाच्या देहाचा भोग घेण्याकरता स्वतःचा जीव घालून कशाचीही पर्वा न करता मला भेटण्याकरता तुम्ही इथं आलात. एवढं प्रेमी या हाडामासाच्या देहावर करताना याच्यापेक्षा अर्ध प्रेम जर रामावर केलं तर प्रभू राम तुम्हाला दर्शन देतील. आणि तो पत्नीचा उपदेश शिरसाबंद मानून गोस्वामी तुळशीदासजी महाराज प्रभू रामाचं रामायण लिहितात. जगविख्यात रामायण. मी का सांगतो तुम्हाला हे? याचं कारण आहे, पत्नी जर धर्म शिकवत असेल तर पत्नीचं ऐकावं. पण पत्नी म्हणत असेल तुम्ही येत नाही, बाकीचे 2-4 जण आहेत, त्यांना पण हे आई बापाची सेवा लावा, तुम्ही मागता घेतला नाही, महिनाभर सांभाळलं तुमच्या आई बापाला, द्या काढून.
आणि तरीही हा ऐकत असेल तर हा बायकोचा कोण आहे? काय अभ्यास आहे तुमचा? तुम्हीच केलंय त्याला बैल, त्याच्यामुळे तो बैल. इथं काय आहे बठल? महाराज बैलाला तरी एक दिवस किंमत राहते 365 दिवस. कधी कधी किंमत असते बैलाला. हा बाया ऐका ना, बडबड करतात बरं का इथल्या बायाला. यांचं लक्ष नाही, फक्त खाडाड बाया दिसतंय मला बडबड करणार. खायला येईल या मोरायला कधी उरकितो हाणं वाजत या. ज्या बडबड करतात त्यावर का. आणि अशा बेडबळे होणारे ना पुढच्या जन्मामध्ये माझ्या कीर्तनात बडबड करणारा कीर्तनी बडबड करील दोन्ही आणि बेडूक होऊन येईल जन्मा. कीर्तनात बडबड करतो ना तो बेडूक होतो, बेडूक पुढच्या जन्मामध्ये. मग जाड्या माणसानं बडबड केली का जाडा बेडकुळा होतो. पातळ केली का ते पातळ बेडूक होतं. बायांनी केली बेंडकुळीन होती, बेंडकुळीन. तुम्हाला बेंडकुळीन व्हायचंय का? नाही व्हायचं. बडबड करणार लक्षात ठेवा. आणि तुम्हाला भाकरी भेटणार आहे, चालू आहे तिकडे भाकरी, टेन्शन घेऊ नका. भाकरीसाठी काय एवढी बडबड करता? माझ्याकडे लक्ष द्या. विठ्ठल काय सांगत होतो तुम्ही? तुम्हाला झालं हो स्वामी सांगा. काय सापड गेलो होतं. बैलाला 365 दिवसातून एक दिवस मान असतो बैल पोळ्याला. पण गाढवाला कधी मान असतो का? असतो का? तुको बाराय म्हणतो का मनीता गाढव गेला मिलियावरी नरका गेला. जीवनपणे बायकोचे गाढव झालेले असतात काही. लक्षात ठेवा. ते लोंडा घोळणारा कुत्रा असतो ना, भाकर हातात धरली की लगेच माग पळतो. तसं तुकाराम महाराज म्हणतात डोळी तीर्थयात्रा केला कुत्रा हात सोका. काही बायांनी त्यांचे नवरे हात कुत्रे केलेले असतात. हात सोका म्हणजे काय? यू म्हटलं गेलं हाड म्हटलेले. त्याला काय म्हणतात? हात सोका कुत्रा. हात सोका कुत्रा. आणि तुकाराम महाराज म्हणतात अशा लोकांचा धिक्कार. विठ्ठल मनुष्य देह प्राप्त होऊ नये जो देवाचं भजन करत नाही त्याचा धिक्कार आहे. म्हणून त्याच्या कुळाचा धिक्कार आहे, त्याच्या धनाचा धिक्कार आहे, त्याच्या सर्वस्वाचा धिक्कार संतांनी केलेला आहे. जो भगवंताशी परांगमुख असतो. म्हणून धिक्कार करतात संत काही वर्गाचा. लोक असे असतात. दुसरा असतो त्याला म्हणतात निंद्य जीवन कोणाचं असतं? संतांनी निंदा केली महाराज अशा लोकांची. जे सेल्फिश लोक असतात ना समाजामध्ये, मी माझी बायको, माझी 2 पोरं, एवढंच माझं मर्यादित जीवन आहे. याच्या पलीकडे मला समाजासाठी काही करायचं नाहीये. याच्या पलीकडे मला दान धर्म करायचं नाहीये. याच्या पलीकडे मला गावासाठी काही करायचं नाहीये. मी जे सगळं काही करेन ते मी माझ्या कुटुंबासाठीच. मी माझं आणि माझी जबाबदारी एवढं सीमित जीवन. कधी उष्ट्या हाताने कावळा सुद्धा जीव डोकवत नाही ना. त्या लोकांची निंदा संतांनी केली. अरे संसारासाठी गाढव झाला म्हणतात. कार्यदास होशी संसाराचा खर दुःखाच्या डोंगर संसाराचा दाग झाला. दुःखाचे डोंगर सोसण्याकरता आणि त्याला म्हटलं खर गाढव म्हटलेले. गाढव फक्त संसारच करतो, बाकी काही पुण्य काही करता येते, पंगत देता येते की नाही. बुवाजी बाबाचा चालू आहे. फक्त चुन जातो रोज. कमीत कमी 101 तरी पाऊल फाड कधीतरी.
काही लाज बीज वाटत नाही असं तुकाराम महाराज म्हणतात बरं का. मी नाही बोलत माझा काय अधिकार आहे महाराज तुम्हाला बोलायचं. जगद्गुरु तुकाराम यांचे हे शब्द आहेत आणि म्हणून अशी लोक आहेत यांची निंदा केली तुकाराम महाराजांनी. निंदनीय. काही लोकांची स्तुती केली. स्तुती कोणाची माहिती आहे? गीता भागवत करी गीता भागवत करी गीता भागवत करी श्रवण अखंड चिंतन ठेवायचे. जे नित्य गीता वाचतात, ज्ञानेश्वरी वाचतात, जे भागवत एकनाथी भागवत पारायण करतात. तुकाराम महाराज म्हणतात मनी मज घडो त्यांची सेवा. परी माझ्या पारायण अशा लोकांची पारायण वाचकांची सेवा माझ्या जीवनात घडली तर माझ्या दैवाला पारायण राहणार नाही. म्हणून आपलं अमूल्य किमतीचं जीवन वाया घालवू नका. ठेवा. या जगामध्ये आपल्याला वाचवणारे दोनच ग्रंथ आहेत. एक ज्ञानेश्वरी, जगद्गुरु तुकारामांची गाथा, भागवत. तिसरं कोणी वाचवणार नाही, लक्षात ठेवा. वाचत नाही लोक, वाचत नाही. लक्षात ठेवा. जे वाचतात ते वाचतात. वाचायचं असेल तर वाचावं लागेल. नित्य नेवाचे वदता अक्षरे भव सिंधू तरे दर्शनी. नाथ बाबा सांगतात गीता 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 वाचे जे म्हणतील नाही पुनरावृत्ती तया नरा. का वाचत नाही? कारण वाचत नाही. महाराज दोनच ग्रंथ का सांगितले गीता आणि भागवत? काय कारण असेल तर लक्षात ठेवा. हे दोन ग्रंथ नाही आहेत, साक्षात भगवान श्रीकृष्णाची वैन. भागवताच्या संबंधी काय म्हटलेलं आहे? ग्रंथ नव्हे हा श्री अनन्य होताया शरण खचित श्रीमद भागवत हा ग्रंथ नाही आहे, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. श्रीमद भागवतामध्ये मैत्रेय मुनी आणि ध्रुव यांचा संवाद. त्या संवादामध्ये मैत्रेय मुनी विचारतात देवाला कुठं शोधायचं? देव तर निजधामाला गेले. 125 वर्षाचा शोध भगवान श्रीकृष्णाला. प्रभास नावाचं क्षेत्र आहे गुजरात मध्ये. तिथं भगवान श्री कृष्ण परमात्मा एका वृक्षाखाली बसलेले होते. एका पारजाचा बाण भगवान श्रीकृष्णाच्या डाव्या लागला, पायाच्या डाव्या हाताला, आणि भगवान श्री परमात्मा निजधामाला गेले. तेव्हा असा प्रश्न निर्माण झाला की भगवान श्रीकृष्णाला शोधायचं कुठं? नेमके निजधामाला गेले, कुठे गेले? तर 3 शक्यता आहेत. पहिली शक्यता आहे निजधामाला गेले म्हणजे विटेवर उभे राहिले. पण जेने गीता उपदेशिली तीही विटेवर माऊली. बरोबर. अनेक आम्हाला सांगता येतील. पुंडलिकाचा भावार्थ गुडी झाला किंवा द्वारकेने आले याच्या ठाया पुढे भक्तराया चोजवीत. द्वारकेतूनच इथं आलेला म्हणजे निजधामाला गेले म्हणजे विटेवर उभे राहिले. म्हणजे कृष्ण हेच विठ्ठल. दुसरी शक्यता निजधामाला गेले म्हणजे कुठे गेले? तर निजधामाला गेले
या शब्दाचा अर्थ मैत्री आणि विदूर संवाद विदुरांचा आणि मैत्री आणि विदूर या दोघांचा संवाद त्याच्यामध्ये सांगितलं निज धामाला गेले म्हणजे ते श्रीमद भागवतामध्ये प्रविष्ट झाले. म्हणून भगवंत भागवत हा ग्रंथ नाहीये, तर जीवाला भागवत भावगत करत असतं. लक्षात बारीक आहे. भावाचा भाव आपल्या ठिकाणी आपण भक्ती करतोय, भाव आहे का मला सांग? आहे का? मुले गातले रडाया नाही अश्रू आणि आमचं फक्त रडायचं चालू आहे. पण फक्त कोणी 200 करत, कोणी 1000, काही 50,000. भक्ती केली. नाथ बाबांनी फार गोड उदाहरण दिलेले भागवतात. गरुड सामर्थ्यशाली असतं. सगळ्यात म्हणजे बिबट्यानं गरुडाला पकडण्याचा प्रयत्न केला ना, तर बिबट्याला उचलून हवेत नेऊ शकतो एवढी ताकद गरुडामध्ये असते. लक्षात गरुड परंतु त्या गरुडामध्ये ताकद खूप आहे, पण त्याला डोळे नसतील तर, दृष्टी नसेल तर त्याला उडायचं कळेल, पण उतरायचं कुठं हे माहिती नसेल. बरोबर. आंधळा गरुड तो आकाशात भरारी घेतो. पुढे दरी की डोंगर आहे, पुढे झाड दिसेल त्याला, तो भराऱ्या सामर्थ्याने मारी. परंतु जर त्याला उतरायचं डेस्टिनेशन पॉइंट त्याला माहिती असेल तर तो मरेल. नाथ बाबा माझा भाव नाही भारी, आहाच भक्ती करी आंधळ्या गरुडाची परी उडे, पण निर्धारी स्थान नसे. आंधळा गरुड उडतो, पण त्याला उतरायचं कळत नाही. तसं आपण फक्त भक्ती करत असू आणि भावाचा दृष्टिकोन जीवनामध्ये नसेल तर भक्ती व्यर्थ ठरते. लक्षात म्हणून आणि भावासहित आणि श्रीमद भागवत हा ग्रंथ वाचल्यानंतर आपल्याला काय देत असेल तर भागवत आपल्याला भावगत करतं. विठ्ठल आणि शुश्रूषुभिस्त क्षणात त्या क्षणात आम्हाला भाव निर्माण करतो. आम्ही ज्या क्षणी स्मरण करतो. तापलेल्या हात ठाण्यावर किती दिवसांचा चटका बसतो. तापलेल्या तव्यावर हात ठाण्यावर कधी चटका बसतो. तुम्हाला नाही माहिती का? ज्या क्षणी हात ठेवतो तत्क्षणी. तसं भागवत अंतःकरणपूर्वक ज्या क्षणी श्रवण करा त्या क्षणी अंतःकरणामध्ये भाव विशिष्ट. कारण भागवत हा ग्रंथ नाही, तर भागवत हे साक्षात भगवान श्री कृष्ण परमात्मा. आणि दुसरी महत्वाची गीता मूर्ती प्रत्यक्ष श्री प्रभूची. ज्ञानोबा श्रीमद भगवत गीता ही साक्षात भगवान श्री कृष्णाची वाङ्मयीन मूर्ती असल्या कारणानं तुकोबाराय म्हणतात गीता भागवत करीती अखंड चिंतन विठोबाचे. या अखंड विठोबाचं चिंतन करतात. मला त्यांची सेवा घडो. जगत तुकोबारायांनी चांगला कार्याचा गौरव केलेला आहे. संतांनी फक्त वाईट गोष्टीच आम्हाला सांगितल्या नाही, तर संतांनी ज्या चांगल्या गोष्टी आहेत समाजामध्ये घडणाऱ्या त्या लोकांचं कौतुक केलेले, स्तुती केली. संत म्हणतात चांगली लोक आहेत. कुळी कन्या पुत्र होती जी दयाचा हरी. अरे देव आनंद तो अशा लोकांना पाहिलं तर आमच्यासारख्या माणसांच्या अंतःकरणात त्यांच्याबद्दल प्रेम होतं. यात काय आपुल्या हिता असे जो जागता तुकोबाराय म्हणतात चांगली लोक आहेत. म्हणून स्तुती साधा लोकांची तुकोबाराय करतात. पहिलं धिक्कार माहित तुम्हाला
कुणाचा धिक्कार केला बायकोचा ऐकणार दोन निंदाची केली संतांनी जे फक्त स्वतःच्या पुरतं स्वार्थी जीवन जगतात अशा लोकांची स्तुती कोणाची केली जे गीता भागवत श्रवण करतात वाचतात त्यांची आणि धन्य समाज या जगामध्ये एक आहे तो कोण आहे तो अभंगाच्या पहिल्या चरणात धन्य ते संसारी हो धन्य कोण या धन्य लोकांची व्याख्या करत असताना म्हणतात धन्य ते संसारी ते संसारी धन्य कोण दयावंत जे अंतरी दयावंत आहेत ते संसारी धन्य आहेत आता आपण बारकाईने ऐका तुकोबारांनी तर संसारी शब्द वापरलेला मुळात संसार शब्दाचा अर्थ काय होतो संसारी कोणाला म्हणतात तर संसार शब्दाचा विचार संत वाङ्मयामध्ये 5 प्रकाराने केलेला आहे किती प्रकाराने 5 म्हणून संसारी म्हणताना फक्त बायका मुलं ज्याला असतात संसारिक असतो असं नाही ज्ञानोबा सुद्धा म्हणतात अवघाची संसार आज संसार सफळ झाला याचा अर्थ जग ज्ञानोबा ते ब्रह्मचारी होते ना ते विरक्त होते ना मग त्यांचा कसा आला संसार तर संसार शब्दाचा एकच अर्थ अपेक्षित नाहीये काही अभंगांमध्ये त्यांनी संसार शब्दाचा अर्थ करत असताना बायका मुलांचा संसार केलेला तुकोबाराय म्हणतात संसार करिता म्हणती हा दोषी टाकीता आळशी पोसा जर एखादा फार संसार करत असेल बायका मुलांचा तर त्याला म्हणतात दोषी आणि संसारच केला नाही म्हणतात हा पोट आळशी आता या प्रमाणामध्ये संसार या शब्दाचा अर्थ घ्यायचा बायका मुलांचा संसार काही ठिकाणी लोकांना संसार म्हटले कशाला म्हणती संसारी जन्मीजे यज्ञ कर्म कीजे स्वर्ग भोगीजे मनोहर म्हणती संसारी जन्मीजे म्हणजे मृत्यू लोकात जन्माला येऊन स्वर्गाचं सुख भोगण्याकरता जे यज्ञ आदी कर्म करतात आणि स्वर्ग लोकाला प्राप्त होतात म्हणून इथं संसारी शब्दार्थ मृत्यू लोक असं घ्यायचा संसारी या शब्दाचा तिसरा अर्थ काम क्रोध संसारी या शब्दाचा अर्थ असा आहे चौथा नरदेहाला संसार म्हटलेला आहे आल्या संसारा उठावे तुम्हाला मांजरा बोकड यांचा जन्म मिळाला असता तर तुम्ही पंढरपूरला गेला नसता पण आल्या संसारा म्हणजे नरदेहाला तुम्ही आलात तर वेग करा आणि पंढरपूरला जा म्हणून इथं संसार या शब्दाचा अर्थ या भागात काय घ्यायचा नरदेह असा घ्यायचा आणि पाचवा संसार शब्दाचा अर्थ असा आहे की पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरण याला खरं मान याला ज्ञानोबा संसार म्हणतात अगावदने आणि निमने हे साचची जे कामाने ज्ञानोबा म्हणतात उपदने आणि निमने जन्माला याला हे 5 पण इथं अपेक्षित अर्थ असा आहे ज्याला नरदेह तो नरदेहधारी म्हणजे संसारी तो संसारी धन्य तो देहधारी कोण दयावंत जे अंतरी विठ्ठल धन्य ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया नावाचा गुण वास करतोय
महाराज दया शब्दाची फार चांगली व्याख्या भागवतामध्ये केलेली आहे. लक्षपूर्वक ऐका तुम्ही दया कशाला म्हणतात. दया शब्दाची व्याख्या करत असताना अशी केलेली आहे, परेवा बंधुवर्गे वा मित्र द्वेष्टरिवा सदा आपण रक्षितव्यंतु दयैषा परिकीर्तिता. मी याचा अर्थ तुम्हाला सांगणार, लक्षपूर्वक ऐका. परेवा बंधुवर्गे वा, परे म्हणजे परका आणि बंधू या शब्दाचा आपला स्वजन म्हणजे आपला पाहुणा रावळा नातेवाईक कोणी, आणि परका परेवा म्हणजे ज्याचा आपला काही संबंध नाही असा रस्त्याने चाललेला परका किंवा आपला स्वजन. मित्र किंवा आपला अरी म्हणजे शत्रू. अलग लक्ष आपला असो नाही तर परका असो, मित्र असो नाही तर शत्रू असो, यापैकी कुणीही दुःखात बघितल्यानंतर ज्याच्या हृदयाला दुःख होतं त्या अवस्थेला दया असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? आणि अंतरी दया असं म्हणतात. या अभंगामध्ये एक एक शब्द बारकाईने पहा. दयावंत जे वरी नाहीये, दयावंत जे अंतरी, हा शब्द महत्वाचा. परेवा बंधुवर्गे, आपल्याला काही झालं नाही पाहिजे. एक जण रस्त्याने चालला होता, ऍक्सिडेंट झाला, पडला, मेला, विवळत होता, हात करत होता मला वाचवा, पण तो तसाच निघून गेला, गाडी घेऊन गेला. आणि घरी पोहोचल्याबरोबर त्याला वाटलं अरे कोण पडलेला असेल विनाकारण झंझट, कशाला आपण विनाकारण आपल्या गाडीचे कुशन्स रक्तानं खराब करायचे, कशाला दवाखान्यात द्यायचं, मरून जाऊ दे, मेला असेल तर आपण निघून जाऊ. परकाय म्हणून त्याच्याविषयी अंतःकरणात दया नाही. पण घरी पोहोचले फोन आला, तुमचा मुलगा गाडीवरून पडला, ऍक्सिडेंट झाला, मेला. मग विचारलो कुठं झाला, सांगितलं आमक्या फाट्याजवळ. मग त्याच्या लक्षात आलं टूप पेटली, अरे जो विवळत होता तो आपलाच होता. माझ्या लक्षात न आल्यामुळे मी परक्याचा भाव ठेवला, निघून गेलो. आता मी जर थांबलो असतो तर माझा मुलगा वाचला. मला दया म्हणत नाही. परेवा बंधुवर्गे वा, परका जरी असेल तरी त्याच्यासाठी हृदय जळालं पाहिजे. लक्षात आपला मित्र असेल नाहीतर शत्रू असेल, दुःखात आहे ना त्याला दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. जो करतो त्याला दयावंत म्हणतात. दुजा भाव म्हणजे काय? आपला परक, याला दुजा भाव म्हणतात. या श्लोकाला तंतोतंत प्रमाण दिलं. तुम्ही टाळी वाजवा महाराज. मित्र द्वेष्टरिवा सदा, मित्र आणि आरी असा दुजा भाव ज्या ठिकाणी नाही. ज्यांच्या अंतःकरणात दया वास करते ना त्यांच्या ठिकाणी दुजा भाव नसतो. हा माझा याला खरं दया. तुम्हाला एक उदाहरण सांगतो दयावंत कशाला म्हणतात. ऐका नाथ बाबा, ऐकताय का तुम्ही सगळे? शांती ब्रह्म एकनाथ महाराज काही त्यांच्या भावबंधांना घेऊन, भावबंध म्हणजे ब्राह्मण त्यांचे सगळे भाऊ, काशीला गेले. पैठणवरून पायी काशीला गेले. पैठण हीच काशी, पैठण ही दक्षिण काशी आणि बनारस ही उत्तर काशी. भावबंध म्हटले आपल्याला काशीला जायचं, काशीवरून रामेश्वरला जायचं, म्हणून सगळ्या भावबंधांसोबत काशीला गेले. तिथं कावडी घेतली. कावडी घेऊन भगवान शिवाला जल समर्पित केलं. कारण नमस्कार प्रियो भानु जलधारा शिवप्रिया असं वर्णन केलेलं आहे. शंकराला जलधारा प्रिय आहे म्हणून एक लोटा जल सब समस्या आणि भगवान सूर्यदेवाला जर प्रिय काय असेल तर नमस्कार, म्हणून सूर्याचे उपासक त्याला नमस्कार करतात, सूर्य नमस्कार करतात. आणि भगवान शिवाचे भक्त एक पसा पाणी एक बिल्वदळ, पूजन केवळ सोपे. नाथ बाबांनी गंगेचं स्नान केलं, कावड भरून घेतली. भगवान विश्वनाथाला कावडी पाणी घातलं, पुन्हा कावडी भरल्या आणि तसंच ते गंगेचं पाणी घेऊन ते आता रामेश्वरला निघाले. कारण रामेश्वर हे एक ज्योतिर्लिंग आहे आणि ते दक्षिण भारतात आहे, म्हणून कावड खांद्यावर घेऊन निघाले. ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय. कावडी घेतली खांदी, कावडी घेतली खांदी. मिळाली वैष्णव मांदी, मिळाली वैष्णव मांदी. त्यांचे चरण रेणू वंदुरे,
त्यांचे चरण रज रेणू वंदुरे शिवनाम शीतळ मुखी सेवी पडिया रे निघाली त्यांचे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय पंचाक्षरी मंत्राचा जप करत ही सगळी मंडळी रामेश्वरला पोहोचली मुक्काम दर मुक्काम करत 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 आणि जेव्हा रामेश्वराचा कळस दिसायला लागला त्यावेळी ही सगळी ब्राह्मण वर्ग जे होते ना त्यांना आनंद झाला वा आम्ही इतक्या दिवस कष्टानं कुठेही खाली न टेकवता हे पाणी घेऊन आलोय भगवान रामेश्वराकरता गंगेचं जल आता भगवान शिवाला आम्ही स्नान घालू आनंदी झाले कारण टप्प्यात आलं होतं भगवान शिवाचं समुद्र किनारी मंदिर येते शिवाचं मंदिर दिसत होतं रामेश्वरमला आनंदित झाले पण शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं लक्ष गेलं ते त्याच मंदिराच्या बाजूला पडलेल्या एका कितपत पडलेल्या शेवटचे श्वास मोजणाऱ्या गाढवावर शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्यांच्या विचार करत बसले नाही त्याला पाण्याची गरज हे कळालं खाली बसले ती कावड घेतली गाढवाचं डोकं मांडीवर घेतलं एका हातानं तोंड उघडलं आणि एका हातानं गाढवाच्या मुखात पाणी ओतत होते कोणतं काशीहून खांद्यावर आणलेलं आणि हे बाकीचे ब्राह्मण म्हणत होते काय बाबा स्वतःला तर फार मोठे भक्त समजता गंगेहून एवढ्या कष्टानं पाणी आणलं खांद्यावर रामेश्वराचं मंदिर जवळ आलंय आता तिथं रामेश्वराला जलाभिषेक करायचा तर गाढवाला पाणी पाजायला लागले आता गाढवात रामेश्वर पाहणारे एकनाथ महाराज या गाढवांना काय कळतील मला या गाढवांना काय कळणार आहे त्या गाढवाला पाणी पाजलं नाथबाबांनी त्याला गाढवाला असं वाटलं अजून पाणी पाहिजे नाथबाबांनी सगळंच पाणी त्याला पाजून टाकलं मग यांचा तर पारा चढला आणि म्हणाले ते गाढव काय जिवंत होईल का पुन्हा आणि तेवढ्यात ते गाढव उठलं आणि पळून गेलं मग गपगार झाले सगळे आणि बाकीची मंडळी म्हणायला लागली नाथा तुझ्या अंतःकरणात किती दया आहे अरे गाढवाचं दुःख तुला पाहवलं नाही म्हणून काशीहून आणलेलं गंगेचं पाणी गाढवाला पाजलं त्यावेळी काय म्हटले माहिती नाथबाबा म्हटले अरे वेड्यांनो मला गाढवाचं दुःख पाहवलं नाही म्हणून गंगेचं पाणी मी गाढवाला पाजलं असं नाही मग गाढव दुःखात हे पाहून मला दुःख झालं मी गाढवाचं नाही तर माझं दुःख दूर करण्याकरता गाढवाला पाणी पाजलं पूर्ण चंद्रिका जैसी निववितान कडसी साने थोर तैसे दुःखित तैसे हरता सकणवमणे उत्तमाधवने विमंचुका याला अंतरी दयावंत म्हणतात लक्षात दुःखितांचे शिनने हरता सकणवमणे वर भरपूर जगामध्ये त्यांना दयावंत म्हणत नाही दयावंत असा शब्द वापरला दयावान दयावंत दयावानाची सोयीनुसार दया असते पण दयावंत हा सोयीनुसार दया नसतो विहिरीत पाणी असते विहीर जलवान असते की जलवंत असते सांगा मला विहिरीला जलवान म्हणाल ना की जलवंत म्हणाल जलवंत जिच्यातलं पाणी कधीच अटकत नाही ज्याच्यातलं पाणी कधीच अटकत नाही तो जलवंत असतो आणि ज्याच्या पाण्याची वानवा होते तो वान असतो मग काही लोक म्हणतात तो विद्वान आहे विद्येची वानवा निर्माण झाली का विद्वान जिथं वान असतो ना तिथं वानवा कधीतरी निर्माण होत असते लक्षात ठेवा म्हणून संतांना कधी विद्वान नाही म्हणत संतांना बरोबर हो का पंडित छान आणि नाही माझे संतांनी ठेवलेले असं मला हे सांगायचं जलवान विहीर कधीतरी पाणी हटणार बंधारा धरण जलवान कधीतरी पाणी हटणार समुद्र जलवंत कधी अर्धी पाणी हजारो वर्ष दुष्काळ पडला तरी समुद्रातले एक थेंब पण पाणी आटत नाही आणि कितीही पाऊस पडला तरी समुद्रातले एक थेंब पाणी वाढत नाही वार्षिक सागर जैसा जळे नित्य निर्भरू ज्ञानोबा सांगतात वार्षिक म्हणजे पाऊस जरी नाही पडला तरी समुद्र हा नित्य निर्भर असतो भरलेला त्याला काय कोणाच्या पावसाची गरज नसते तसे संत हे दयेचे सागर
साधू संत माया बाप जे गाये मायाबाप जे का दयेची विहीर दयेचं धरण दयेचा तलाव काय म्हटलं जे का दयेचे म्हणून समुद्र जसा जलवंत असतो तसे संत दया आता बोला ना तसे संत दया म्हणून हा वंत शब्द पण प्रत्येक चरणाचा विचार झाला चरणाच्या प्रत्येक शब्दाचा विचार झाला संतांनी काही आपल्या सारखं नसतं यम जुळवी संत प्रत्येक अक्षर सुद्धा विचारपूर्वक देतात 14 कॉलेजमध्ये शब्द माझे गीत जीवन गाणी गाशील का त्याला प्रपोज करायचं तुम्हाला काय तो काय म्हण शब्द माझे गीत तुझे जीवन गाणी गाशील का ती पोरगी पाहतेच ती म्हटली काय कविता तो म्हटला शब्द माझे जीवन गाणे जी शब्द माझे काय गीत जीवन गाणी गाशील का ती म्हटली शँडल माझे गाल तुझे कानाखाली घालशील का नाही प्रत्येक अनुस्वाराला अर्थ असतो आणि म्हणून दयावंत जे अंतरी आणि अंतरी वरी अंतरी हनुमंत गेले दिवस लंकेमध्ये आणि लंकेत गेल्यानंतर कुणाच्या कमीत थांबले विभीषणाच्या कारण तो एक सज्जन होता एकाला आईला भेटायचं एकाला बापाला भेटायचं विभीषणाला सीतामाई भेटलेल्या होत्या कारण त्या लंकेतच होत्या आणि हनुमानाला बाप भेटलेला होता बापाला पाठवलेलं होतं पण अजून आई पाहिली होती म्हणताना सीतामाता दर्शन झालं नव्हतं ते माहित होतं आणि विभीषणाला आई भेटली पण बाप माहित नव्हतं एकानं पोराला आई दाखवली आणि एका पोराला बाप दाखवला हे दोघं आपण बाप दाखव नाहीतर ते पुढचं नाही आपल्याला बाप दाखव विभीषण बाप दाखवतो हनुमंत म्हटले आई दाखव विभीषण मला लंकेचं सगळं माहिती आहे मी रावणाचा भाऊ मला माहिती आई दाखवतो दोघांचं ठर केलं सकाळी कोण हनुमंतराय मस्त श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम अखंड भजन करत होते भजन करता गोंधळ होतो असं नका करू भजन करता त्यांना लंकेमध्ये लंकेत सगळे दुर्जनच होते एक सज्जन होता विभीषण काय नाव होतं विभीषण पण विभीषण ना विचार मला असं कळालं होतं लंकेत तुम्ही एकमेव सज्जन आहे बाकीचे सगळे दुर्जन आहे पण मला तसं काही दिसत नाही विचारलं कसं काय दिसत नाही मग म्हणे हे बघा ना म्हणे हे सगळे आजूबाजूला राहणारे तुमच्या घराच्या आजूबाजूला राहणारे राक्षस होते अहो सकाळी जेवणाच्या अगोदर कावळ्यांना अन्न टाकणारी ही सगळी किती दयावान लोक आहेत किती दयावंत आहे अहो स्वतःचा पोट भरण्यापूर्वी पशु पक्ष्यांचं पोट भरलं पाहिजे म्हणून कावळ्यांना अन्न टाकतात हे आणि तुम्ही यांना राक्षस म्हणता
आमच्या गुरुवारी मीराबाई महाराज फार चांगलं सांगतात. त्या म्हणतात सामायिक परीक्षेत पेढे वाटे वाटा, वार्षिक परीक्षेचा निकाल अजून बाकी आहे. लगेच पेढे वाटे वाटा, बघा काय होतंय, बघत राहा हनुमान. आणि मग हनुमंतराय म्हणले बघतो काय बघतो. आणि मग थोड्या वेळ काय झालं का, ते अन्न खाली टाकलेलं होतं ना, त्याच्यावर झडप कावळ्याने घातली का हा राक्षस त्या कावळ्यावर झडप घालायचा आणि तोंडात टाकायचा. कावळा धरायचा, तोंडात टाकायचा. आता कावळ्यांनी अन्न कावळ्यांना दिलं, पण हे तू कावळ्यांचं पोट भरावं होतं की स्वतःचं पोट भरावं. अशी दया काय कामाची, अशी दया काय कामाची. महाराज मतदानाचे 10,000 रुपये देतात, नंतर रस्ते खराब करतात. काय कामाची अशी दया. हे काही रस्ता चांगला नाही, काय करणार काय. याला दया म्हणत नाही, अंतरी दया म्हणतात. लक्षात ठेवा, आमचे छत्रपती शिवाजी महाराज अंतरी दयावंत होते. या अभंगात प्रत्येक लक्षात छत्रपती शिवाजी महाराज. इथून पुढे शिवाजी महाराज कीर्तन करणार. 20 मिनिट थांबणार. बाबा नको ना, शिट्ट्या मारते. कमी करा आवाज, कमी. हे बघ, मी एकटाच आवाज कमी करायला लावतो. कारण कीर्तन हे शांत रसात असलं पाहिजे. आरडाओरडा, धिंगाणा, नाचणं, कूदणं, इव्हेंट काहीतरी करणं म्हणजे कीर्तन नाही. इथं विचार ऐकले पाहिजे कीर्तनामध्ये. लक्षात ठेवा. विठ्ठल सगळं किंचाळणं, अकराळ असतेपणा, काहीतरी असं एकदम बेढब, एकदम पांचट वगैरे असं काही कीर्तन असतं का? याला कीर्तन म्हणतात. कीर्तन शांततेत श्रवण केलं पाहिजे. हे परिवर्तनाचं साधन आहे. म्हणून आवाज कमी ठेवू दादा. शिट्टी मारेल असं काही करू नको. आणि ज्यांना ऐकायचं आणि जीवाची कान करून ऐकायचं. आपल्याला जास्त आवाज ऐकायची सवय लागली, मोठा आवाज. अरे मूल्यवान गोष्ट तुम्ही तुमच्या बायकोला सांगता का, तिथे आहे ना 10 लाख ठेवले बरं का, आता मी चाललो येतो 10 लाख गल्लीत गेले सांगता तुम्ही असं. मग कधी सांगता बायकोला हळद सांगताना आणि ती तेव्हा कसं काय ऐकायला येतं. मग पैसे म्हटले की ऐकायला येतं. आणि इथं कीर्तनात आवाज वाढव. अरे ते डीजे, ते गाणं डीजेच आहे, आवाज वाढव डीजे. इथं शांत रसात कीर्तन झालं पाहिजे. आम्ही कीर्तन हे रडवण्यासाठी नसतं, हसवण्याकरता पण नसतं. लक्षात ठेवा. काही लोक म्हणतात बाबांनी कीर्तन केलं, बरं काय रडवलं. आणि तू रडत नाही का संसारामध्ये? अगोदरच रडका येतो, तुला काय रडवणार आहे बाबा. काही लोक म्हणतात काय बाबानं भारी कीर्तन केलं राव, काय हसवलं रात्री, उलट पडू हसलो आम्ही. अरे उलट पडू काय, तू इकडे सुईचा होण्याकरता कीर्तन असतं का उलट होण्याकरता कीर्तन? लक्षात घ्या, कीर्तन हे हसवण्याकरताही नसतं आणि रडवण्याकरताही नसतं. आमच्या जीवनामध्ये रडण्याची वेळ येईल, आमच्या जीवनामध्ये जेव्हा हसण्याची वेळ येईल, तेव्हा आम्ही कोणती पावलं उचलावी याच्याकरता कीर्तन असतं. लक्षात घ्या. म्हणजे हसवण्याकरता रडवण्याकरता नाही, धिंगाणा बिंगाणा म्हणजे कीर्तन नाही. आपलं ऐका. आता मी काय सांगायचं तुम्हाला, मला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकले. एक कीर्तन ऐकलं आणि काय वाणीमध्ये ताकद होती. महाराज सहज त्याच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढ. एक कीर्तन ऐकलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी संन्यास घ्यायचं ठरवलं. राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या कानावर ही बातमी गेली. त्यावेळी जिजाऊ मासाहेब तुकाराम महाराजांच्याकडे आल्या आणि सांगितलं, तुम्हाला माहिती आहे स्वराज्याची परिस्थिती काय होती. इथून पाठीमागे तुकोबार महाराजांनी लिहून ठेवलेले गाथ्यामध्ये. लक्षात ठेवा, तुकाराम महाराज म्हणतात, ब्राह्मण लाचार झाले होते, क्षत्रिय स्वतःचा क्षात्र धर्म विसरले होते, वैश्यांनी पण लाचारी स्वीकारली होती, शूद्र तर लाचार. एकही वर्णाश्रम धर्म व्यवस्थित नीट काम करत नव्हता, सगळीकडे लाचारी होती. ब्राह्मणांनी राम राम म्हणायला पाहिजे त्यावेळी ते दोम दोम म्हणत होते. सांडुनिया राम राम, ब्राह्मण म्हणती दोम दोम, अशी परिस्थिती झाली होती. लक्षात. बाया बापड्यांची भर दिवसा इज्जत लुटली जात होती. छत्रपती शिवाजी महाराजांची चुलती होती खेळोजी राजांची पत्नी.
नाशिकला पंचवटीला धुणं धुवायला गेली आणि तिथूनच मुघलांनी तिला उचलून नेलं, तिच्यावर बलात्कार केला आणि तिला मारून टाकलं. जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चुलतीची जहागीरदार सरदारांच्या घरातली ही परिस्थिती होती तर सर्वसामान्य लोकांच्या घरातली काय परिस्थिती असेल? स्त्री फक्त उपभोग्य वस्तू होती, उपभोग घेण्याची वस्तू होती. पण माहित आहे तुकोबारा, छत्रपती शिवाजी राजा झाल्यापासून प्रत्येक स्त्रीच्या अंतःकरणामध्ये एक अभयाचं स्थान निर्माण झालंय की इथून पाठीमागे आम्हावर बलात्कार करणारीच राजे मंडळी, पाटील लोक, देशमुखी हे सगळे हेच करत होते. पण आता मात्र आम्हाला अभय देणारा राजा जन्माला आला छत्रपती शिवाजी महाराज, म्हणून प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये सुरक्षिततेची भावना होती शिवाजी राजाच्या. एकच राजा इथे जन्माला शिवने गिरावर, एकच राजा इथे जन्माला शिवने गिरावर. माझ्या राजा माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराज होते. एकच राजा इथे जन्मला शिवलेरी किल्ल्या. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. अशी काही गीता अनेक कवींनी लिहिलेली. मला हे सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या येण्यानं स्त्रिया सुखी झाल्या होत्या, शेतकरी सुखी झाले होते. महाराज छत्रपती शिवाजी महाराज शेत सारा माफ करत होते शेतकऱ्यांना. जे भूमिहीन आहे त्यांना जमिनी देत होते कसायला. बी बियाणं घेण्याची परिस्थिती ज्याची नाही त्याला कर्ज देत होते आणि दुष्काळ पडला तर ते कर्ज माफ करत होते छत्रपती शिवाजी. पहिले कर्ज माफ करणारे छत्रपती शिवाजी महाराज आहेत लक्षात. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या अंतःकरणामध्ये शिवाजी महाराजांबद्दल एक चांगली भावना. आता आमचं रक्षण करणारा कोणीतरी राजा आला. काही भाविकांना तर वाटायचं छत्रपती शिवाजी महाराज हे माणूस नाहीये तर छत्रपती शिवाजी महाराज साक्षात शिवशंभूचा अवतार आहे, भगवान शंकरांचा अवतार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये सगळ्या स्तरातील रयत सुखी झाली. शिवाजी राजे सक्त वॉर्निंग देत होते त्यांच्या सैन्याला. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लागला तर याद राखा, याच लोकांनी उभ्या पिकातून मुघलांची घोडदौड पाहिली होती, शेताची नासाडी पाहिली होती आणि त्याच लोकांनी पुन्हा असा राजा पाहिला की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लागू देत नाही. किती प्रेम या लोकांच्या अंतःकरणामध्ये राजाच्या विषयी निर्माण झाला. खरं सांगू जिजाबाई शिवाजी तुकोबारायांना सांगत होत्या, आता स्वराज्यातली सगळी जनता आशाळभूत नजरेनं शिवाजी राजांकडे पाहते आणि हे संन्यास घ्यायचं. तुकोबारायांच्या चटकन लक्षात आलं. तुकोबाराय म्हणाले आज पाठवून द्या शिवाजी राजे कीर्तनाला आलेले. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी त्या दिवशी एक अभंग घेतला कीर्तनाला. कोणता अभंग घेतला माहिती? दया तिचे नाव भूतांचे पाळण, तुम्हाला धर्म ऐकायचा आहे ना? प्रत्येकासाठी धर्म वेगवेगळा असतो लक्षात ठेवा. प्रारब्धवशात आपल्या वाट्याला जे कर्म आलं तोच आपला धर्म असतो. जर तुम्ही म्हणालात आम्ही शेतीवाडी काही करणार नाही, फक्त पारायण करत बसू, तर मग तुमच्या बायका मुलांचा सांभाळ कोण करेल? मला सांगा. तुम्हाला करावंच लागणार आहे तुमच्या वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म. ते टाकून स्वेसे कर्मण्यभिरता संसिद्धीं लभते नरा. भगवंत सांगतात वाट्याला आलेलं कर्म टाकून जो फक्त एका जागेवर बसतो ना तो नेभळट मनुष्य असतो. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रामध्ये तुमचं कर्म तुम्हाला करावं लागणार आहे. भागा आले ते करीतो तुझे नाम उच्चारी.
वाट्याला आलं ते सगळ्या संतांनी केलं. सज्जन कसाई मटण विकण्याचा व्यवसाय होता, बंद नाही केला. सज्जन कसाई विकू लागे मांस. कामामध्ये काम काही म्हणा, हाताला काम आणि मुखाला नाम, या दोन गोष्टी महत्वाच्या आहे राजे. म्हणून धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार. मी तुम्हाला धर्मनीती आज समजावून सांगतोय. धर्मनीतीचं पहिलं लक्षण काय? दया, तिचे नाव, भूतांचे पालन. तुम्ही इथं बसून संन्यास घेऊ नका. तिला दया म्हणतात. दया, तिचे नाव, भूतांचे पालन. भूतांचे पालन म्हणजे काय? भूत मात्रांवर त्यांचं पालन करणं ही एक दया आहे, लक्षात ठेवा. पण दयेची दुसरी बाजू सांगितली छत्रपतींना. जगद्गुरु तुकोबारायांनी. अनेक निर्दळन कंटकाचे. जर कंटक दुर्जन असतील तर त्यांचं निर्दालन करणं ही सुद्धा दयाच आहे. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. पोरानं परीक्षेमध्ये मार्क्स चांगले पाडले म्हणून त्याचं कोड कौतुक केलं, पापे घेतले त्याचे, ही त्या पोरावर केलेली दया आहे. परंतु पोरग जर सिस्पेन्शिल चोरून आणत असेल, कंपास चोरून आणत असेल, पोरग जर दप्तरातली कोणतीही वस्तू मित्राची चोरून आणत असेल आणि आई ते पाहत असेल आणि म्हणत असेल वा फार चांगलं तू केलं, तर ही त्या पुत्रावर दया नाही, लक्षात ठेवा. तर काठी उचलून काठीनं त्या पोराला जोडून काढणं ही त्या पोरावर केलेली दया आहे. दया फक्त काय गोड गोड बोलण्यातच दया नसते महाराज, लक्षात ठेवा. दया म्हणजे एखादा वाम मार्गाला चालला तर त्याचं ताडण करून सन्मार्गाला त्याला आणणं ही सुद्धा दयाच आहे. दयावंत जे अंतर्गत. दयेची व्याख्या छत्रपती शिवरायांना तुकाराम महाराजांनी समजून सांगितली. मग तिथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय सुंदर स्वराज्य चालवलं. काय काय केलं? भूतांचे पालन केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी भूतांचं पालन केलं, रयतेचं. म्हणून छत्रपती शिवरायांचं राज्य प्रत्येकाला वाटत होतं हे माझं राज्य. हल्लीच्या राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवा, सरपंच उपसरपंच यांनी ऐकलं पाहिजे. गावातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटलं पाहिजे की हा सरपंच माझ्याकरता काम करतोय. प्रत्येक व्यक्तीला वाटलं पाहिजे. पण हल्लीचे लोक म्हणतात यांनी याचं घर भरून घेतलं, काय केलं आमच्यासाठी यानं 5 वर्ष. आणि ते शिवाजी महाराजांचं नाव घेतात मोठमोठ्या, जय शिवाजी, जय भवानी. प्रचाराला छत्रपतींचे मुद्दे ठेवतात. हे सगळे विरोधाभास झालेला आहे. अजून पुढे ऐका तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल रयतेतल्या 10 वर्षाच्या पोराच्या अंतःकरणात सुद्धा प्रेमाची आपुलकीची भावना होती. किती वर्षाचा पोरग? नांगर चालू होत एका शेतकऱ्याचा आणि एक पोरग त्या नांगराच्या पाठीमागे असं चाबूक घेऊन असं पळत होतं. तू इकडे बैस रे, तुला काही वळण आहे का? इथं बैस, खाली बैस, तू बडबड करतोय केव्हा? खाली बैस, नाही तर नाही तर शांत उभा. विठ्ठल आऊत चालू होतं. ते शेतकऱ्याचं पोरग होतं, हातामध्ये चाबूक होता आणि एक लक्ष द्या तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराज त्याच वेळी स्वराज्यामध्ये वेषांतर करून फेरफटका मारत होते की काय चाललंय, कुठं. घोड्यावर स्वार झाले होते, 2 मावळे सोबत होते. छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर होते. कुणाला ओळखू येऊ नये म्हणून वेषांतर केलं होतं आणि शेल्यानं स्वतःचं तोंड बांधून घेतलेलं होतं. आणि हे कुणीतरी आणि त्या पोरांना शिवाजी महाराज पाहिलेले नव्हते. जो 10 वर्षाचा पोरगा आहे त्यानं शिवाजी महाराज पाहिलेले नाही, कधीच नाही. फक्त शिवाजी राजा आमचं चांगलं करतोय एवढंच माहित होतं, अजून पाहिलेले. बरं तेव्हा काय फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप होतं का? फोटो सुद्धा पाहिलेला नाही. त्याला वाटलं हे कुणीतरी परकीय आहे आणि आमच्या स्वराज्यामध्ये घुसलेले आणि हे आता काहीतरी हानी करणार माझ्या शिवबाच्या स्वराज्याला. मी गप्प नाही बसलं पाहिजे. आता शिवाजी महाराज इथं कुठून येणार यांना तोंड द्यायला? आता मीच हातामध्ये तलवार घेणार म्हणून तलवार त्यानं उपसली. पळत पळत ते 10 वर्षाचं पोरग गेलं रस्त्यावर, टन उडी मारून समोर उभं राहिलं, कमरेवर हात ठेवला, एका हातामध्ये तलवार घेतली आणि त्या तिघांकडे पाहून म्हटले, करे कुठे चालला? कुण्या गावाचं पाटील तुम्ही? कोणत्या गावचे पाटील? कुठे निघाला तुम्ही? माझ्या शिवबाण छत्रपती शिवरायांनी हे स्वराज्य निर्माण केलेले, ते कष्टातून निर्माण आणि त्या स्वराज्याला जर इजा पोहोचवण्याकरता तुम्ही निघाला असाल तर खबरदार
खबरदार जर टाच मारुनी चाल पुढे चिंधड्या उडविल राई राई वळ्या. राई राई एवढ्या चिंधड्या करून टाकील तुमच्या तिघांच्या देहाच्या. जर इथून एक पाऊल पुढे निघाले तर माझ्या राजाच्या स्वराज्यामध्ये. वेषांतर केलेले राजे म्हटले अरे कुणाच्या जीवावर एवढं बोलतोय. त्यावेळी सांगितलं कुणाच्या जीवावर. अरे मी माझ्या शिवबाचा चेला आहे, छत्रपती शिवरायांचा मी चेला आहे. त्यांच्या अंगात जी रग आहे तीच रग माझ्या अंगात आहे. हिंदवी स्वराज्याचं रक्षण करण्याकरता माझा देह पडला तरी बेहत्तर, पण तुला एक पाऊल पुढे जाऊ देणार नाही. कोण बोललं? 10 वर्षाचं पोरग. आणि कुणाला म्हणत होतं? डोळ्यावरची पट्टी सोडली आणि सांगितलं बाळा तू शिवबा राजाला पाहिलेलं आहे? मी पाहिलेलं नाही शिवबा राजाला, पण शिवबा राजा आमच्यासाठी काम करतोय. शिवबा राजा झाल्यापासून आमचं कल्याण झालंय. माझा बाप सुखानं 2 वेळची भाकर खाऊ शकतोय. माझ्या गावातल्या लेकी बाळींची आबरू सुरक्षित झालेली आहे. आम्ही लेकर बाळ सणासुदीला चांगले कपडे लिहू शकतो, चांगल्या घरात राहू शकतो. हे फक्त फक्त आमच्या शिवबा राजामुळे शक्य झालेलं आहे. आणि त्या शिवबा राजाच्या रक्षणाकरता मी या ठिकाणी उभा आहे. तुझी वक्र दृष्टी असेल तर इथंच तुझ्या चिंधड्या उडून टाकेल. डोळ्यात पाणी आलं छत्रपती शिवरायांच्या. काय वाटलं असेल महाराज वेषांतर केलेल्या शिवबा राजांना की माझ्या स्वराज्यातला 10 वर्षाचा पोरगा माझ्यासाठी एवढं चांगलं काम करतोय. त्याच्या अंतःकरणामध्ये स्वराज्याबद्दल प्रेरणा आहे, आत्महुतीची प्रेरणा आहे. काय वाटलं असेल राजाला. टणकन खाली उतरले घोड्यावरून, त्याला उचललं, मिठी मारली, सांगितलं बाळा तुझ्या राजासाठी, ज्या राजानं निर्माण केलेल्या स्वराज्यासाठी इतकं धाडस दाखवतोय ना तो राजा मीच आहे. मीच आहे शिवाजी राजा, मीच आहे शिवाजी राजा. या कथेतून एकच लक्षात घ्या, 10 वर्षाच्या पोराला सुद्धा वाटत होतं हे स्वराज्य माझं आहे, माझं आहे. कुणाला वाटतं हे स्वराज्याबद्दल? महाराज कुठल्याही जाती धर्मातला माणूस असो, छत्रपती शिवरायांनी सगळ्यांना आपलंसं केलं होतं. ज्याला मातीविषयी इमान ज्याच्या अंतःकरणात आहे, स्वराज्याविषयी इमान ज्याच्या अंतःकरणात आहे, तो कुठल्याही जाती धर्माचा असो स्वीकारला होता छत्रपती शिवरायांनी. आग्र्यातून सुटका झाली छत्रपती शिवरायांची, त्यावेळी एक जण झोपला शिवाजी म्हणून आणि एक जण पाय दाबत बसला संभाजीराजांचं रूप. आणि छत्रपती शिवाजी महाराज पेटाऱ्यातून निसटले आणि दूर दूर गेलेले गुण. त्या दोघांना माहित नव्हतं आपण आज ना उद्या कधीतरी पकडले जाणार आणि आपल्याला मरावं लागणार. ते दोघे कोण होते माहिती? झोपलेला होता तो मदारी मेहतर होता आणि पाय दाबत होता तो हिरोजी. दोघे मुसलमान. पण लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे ही भावना त्या मुसलमानांमध्ये होती. आणि त्यांनी सुद्धा या भगव्याच्या रक्षणाकरता स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. लक्षात
जिंकावं कटोनी मरावं हेची आम्हाला ठाव हं? आणि काय मरोनी जगावं काय जगावं म्हणजे काही लोक मरतात ना तेव्हाच मेलेली असतात, पण काही लोक मरतात ना तिथून पुढे त्यांचं जगणं सुरू असतं. मेल्यानंतर जगता आलं पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ही प्रेरणा त्या मावळ्यांच्या मनामध्ये भरली होती. खरं सांगू तुम्हाला, मला एक नाव्याचा पोरगा होता. छत्रपती शिवरायांनी ज्याला जे जमतं ना त्याच्याकडून ते करून घेतलं. एक भिल्ल समाजाचा पोरगा होता, पण त्याला वेशभूषा चांगली करता येत होती. कोणताही कोणाचाही वेश करायचा, पक्ष्यांचे आवाज काढायचा, प्राण्यांचे आवाज काढायचा, काही करायचा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले हा स्वराज्याच्या कामी बहिर्जी नाईक त्याचं नाव, आणि त्याला गुप्तहेर प्रमुख बनवला. कळा हा काय करू शकतो. गट्स ओळखले छत्रपती शिवाजी महाराजांनी. नेता असला असा असला पाहिजे की त्याला कार्यकर्त्यांच्या अंतःकरणामध्ये काय हे ओळखता आलं पाहिजे. शिवाजीराजांनी ते ओळखलं म्हणून स्वराज्य निर्माण केलं. म्हणजे या जगात निरुपयोगी माणूस कोणीच नाही. प्रत्येकामध्ये काहीतरी खासियत आहे, लक्षात ठेवा. निरुपयोगी न नसंती नराहा असं वर्णन केलेलं. प्रत्येक काहीतरी त्याच्याकडे चांगला गुण आहे. त्या गुणाचा उपयोग करून तो स्वतःचं अस्तित्व म्हणून इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्या तरुण तरुणींना माझी विनंती आहे, आपले विकनेस पॉइंट आहे ना ते स्ट्रेंथ पॉइंट बनवा. आपली कमजोरी ताकद बनवता आली पाहिजे. आमचे कीर्तनकार ते खूप जाड आहेत,